हॅलो स्टुडंट्स, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बायोलॉजीची क्वेश्चन बँक जी महाराष्ट्र स्टेट बोर्डने प्रोव्हाइड केलेली आहे SCERT या साईटवर ती कशी डाउनलोड करायची ते सांगणार आहे. तुम्हाला स्क्रीनवर दिसेल की SCERT ह्याचा वेबसाईटचा ॲड्रेस मिळेल. जर तुम्ही गुगलमध्ये जाऊन SCERT क्वेश्चन बँक टाईप केलं की तुम्हाला हा ॲड्रेस मिळेल आणि या ॲड्रेसवर जाऊन क्लिक केलं की तुम्हाला क्वेश्चन बँक दिसेल. आता मीडियम इंग्लिशमध्ये जायचं आणि सायन्स इथे रिलेटेड बायोलॉजी म्हणून दिलेलं आहे. इथे डाउनलोडवर क्लिक केलं की आपल्याला ही क्वेश्चन बँक बघायला मिळते. इथे दिलेलं ही मार्च 21 पासूनची क्वेश्चन बँक आहे. अजूनही हीच क्वेश्चन बँक व्हॅलिड आहे. याच्यामध्ये त्यांनी क्लिअरली मेन्शन केलंय प्रश्नाचा सराव करून देण्यासाठी आहे. हे प्रश्नपत्रिकेत येतीलच असं नाही, याची नोंद घ्यावी. पण तुम्हाला काही आयडिया मिळू शकते की कोणत्या प्रकारचे मल्टिपल चॉईस येऊ शकतात किंवा डायग्राम्स कशा प्रकारचे असू शकतात. तर त्यांनी असं चॅप्टर वाईज गोष्टी आपल्याला इथे दिलेल्या आहेत. टोटल 67 पेजेसची ही क्वेश्चन बँक आहे. तर कशा प्रकारचे क्वेश्चन्स येतील, 2 मार्काचे, 1 मार्काचे, 3 मार्क, डायग्राम, डिस्टिंग्विश, हे सगळ्या चॅप्टर्स मधले त्यांनी आपल्याला दिलेले आहेत. तर हे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला हे बऱ्यापैकी हेल्पफुल ठरेल. हे जसेच्या तसे येतीलच असं नाही. यात तुम्ही पाहू शकता की आन्सर्सला मार्क डिस्ट्रीब्युशन पण कशा प्रकारे असणार आहे आणि कुठल्या पेजवर मिळेल याची पण त्यांनी आपल्याला माहिती इथे प्रोव्हाइड केलेली आहे. आणि हे चॅप्टर वाईज आहेत बऱ्यापैकी. प्रत्येक चॅप्टर मधले त्यांनी मल्टिपल चॉईस आणि क्वेश्चन्स आपल्याला दिलेले आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनेल शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट की तुमचा उद्या बायोचा पेपर संपल्यानंतर मी CET साठीचे फिजिक्सचे जे व्हिडिओ आहेत ते पण बनवायला घेणार आहे. त्यामुळे stay tuned with our channel so that you can get benefited from MHT CET point of view also. And thanks for watching the video.